सगळे पुसून घे सगळं ते कोपऱ्यात बघ तिकडे. हो पुसतो शोभा. काय ना माणूस ना काही कामाचा नाहीये. तिकडे बघ ना मागे टीव्हीच्या मागे. माऊ माऊ तू बस ना, मी करतो. कर. नाही, मला तुझी मदत करायची. मोन्या करू दे तिला. थोडं काम केलं तर काही बिघडत नाहीये. ए जा टीव्ही पुसून घे. शोभा तुझं काही दुखतंय का? का मला का धाड भरलीये? मग आम्हाला मदत करायला ये ना. तिकडे बसून काय बोलतेस आम्हाला? बघितलंस मोन्या, बघितलंस तुझ्यामुळे हिची किती जीभ चुरू चुरू चालते ती. तुला तुम्ही दाखवते बरोबर. क्या बोला? भंगार आहे का? हा मग असं बोल ना. त्या माझ्या नवऱ्याला ना हे भंगार गोळा करायची खूप सवय आहे. आज खूप तुझी कमाई होणार आहे. बस इथे बस. हा ठोकून होईल ना रे. हा होईल शोभा, कशाला देतेस तू? हाय होईल. हा मग ठीक आहे, नाही देत. हा आगे आगे आडा बघे. हा घेऊन जा. शोभा तो डबा नको. शोभा तो डबा नको. तो आजीच्या वेळेपासून आपल्या घरात आहे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. तो मैडम आपको कुछ देना है कि नहीं? क्या मैं निकलूं यहाँ से? नहीं नहीं थांबता थांब. हाँ इसका क्या भाव देगा रद्दी का? 5 रुपए किलो लेगा. अरे वाह. हाँ वो मनीष दलवी को 7 रुपए किलो से देता है और मुझे 5 रुपए किलो. अरे मैडम वहाँ पे अंग्रेजी पेपर है, ये मराठी पेपर. अंग्रेजी पेपर का 7 रुपया और मराठी पेपर का 5 रुपया. नहीं नहीं रहने दो. वो मनीष दलवी को ही दो इंग्लिश पेपर का 7 रुपया. ठीक है. खाली पिली टाइम पास करवाया. बडबड मत करता. जाऊ दे शोभे. आजकाल यांचा भाव खूप वाढलाय. काही पण भाव लावतात. आपल्याकडून स्वस्तात घेतात आणि बाहेर जास्त पैसे घेऊन विकतात. हो ग. तू काय बघत उभा चल ना, ते ड्रॉवर पण पुसायचे. हात आवर ना पटापट. बघतो. जमले बाई. मोहन, आपण आपल्या वस्तू त्याला का देत होतो? बाळा काय माहिती का, तो भंगारवाला आहे. आपलं जुनं सामान ज्याचा आपल्याला काही उपयोग नाही आपण त्याला देऊन टाकतो. आई 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 ग, कमरेत लचक भरली. माऊ जरा तो डबा दे. ही हाडं पण ना जुनी झालीत. शरीर पण साथ देईन असं झालंय. वयो मनानुसार ना जमत नाही. त्या भंगारवाल्याला हाडं देता आली असती ना तर बरं झालं असतं बाई. सासूबाई तुम्ही चुकून दुसरा डबा घेतलाय. तो आईचा डबा आहे माझ्या. ए मास्टरड्या, काय पण बोलू नका. माझा डबा आहे. हे बघ नाव वाच. माझं आहे लीलावती. हो हो आहे. हा डब्बा लीलावती का तू लीलावती आहेस? नाशी शोभे. त्या भंगारवाल्याला हिची अक्कल विकलीस काय का? जास्त बोलते नुसती. ताई देखो पूरा 2 किलो है. हाँ? ऐसे कि मेरे को दिखा. 2 किलो 100 ग्राम है. दादा किसको उल्लू बना रहे हो? ताई भंगार में 100 ग्राम का कोई हिसाब रखता है क्या? मैं रखती है. हाँ? इसका बोलो आप. वो छोड़ो इसका बोलो. इसका 5 रुपया होगा पूरा. फक्त 5 रुपए? नहीं मैं इसका 10 रुपए लेगी. अरे ताई, अरे ये देखो ना, ये टूटा है. कौन देगा इसका पैसा? ऐसे कसं ते टूटा है पण उसका वजन है ना. वजन है. 4 कैन है. वजन है. नहीं ताई देखो, परवड़ता नहीं है मेरे को. तुमको देना है तो दो, नहीं तो जान दो. चलो. अरे रहने दो. ऐसे कैसे रहने दो? मैं इतना माड़े पे चढ़ के ये निकाल के आई. तुमको लेना ही पड़ेगा. हाँ ठीक. इसका मैं 10 रुपया ले गया. पूरा 10 रुपया. ठीक आहे, हे पण घेऊन जा. हाँ अबे ए माऊ कुणाचा डबा या? लीलावतीचा. अच्छा. ए अगं कुठे चालली? पैसे घे ना त्याचे. मला काय करायचंय पैशाचं? काय करू म्हणजे? हा बाई मोठी शेटानेच लागली तू. पण मला नकोच पैसे. अगं तुला नको असतील
असतील पण शोभा वहिनींना तर हव्या असतील ना. पैसे घे तू. भैया पैसे दे उसको. हाँ देता है. ये लो, ये 20 रुपया और ये 5 रुपया. अरे हो? पण कशाला? तू राहू दे. भैया और 25 रुपए दो. छोटी लड़की है इसलिए उसको फंसावता काय? पुलिस को बुलाऊंगी और दो. नहीं देता है ना ताई, देता है ना. क्या ताई परवड़ता नहीं फिर भी आप मेरे को देने को बोलता है. परवडता नाही तो धंदा करता कशाला? एवढे पैसे कशाला? यांचं काय करू? ती हाडं जुनी आहेत, असंच घेऊन जा. जुनी हाड? अगं माऊ डबा आहे तो. जुनी हाड काय? जा शोभा वहिनींना पैसे देता खुश होती. जा. माऊ, हे माऊ, माऊ, सासूबाई कुठे? लीलावती का? हो लीलावती. मी तुला मगाशी म्हणलं ना, मी विकून आले तिला. नाही ग माऊ, तो डबा. लीलावती म्हणजे माझ्या सासूबाई, शुभाच्या आई. हो हो, त्या लीलावतीला मी लीलावती मध्ये भरलं आणि विकून आले. त्याचेच तर 50 रुपये मिळाले. माऊ, तू सासूबाईंना 50 रुपयात विकलस? हो. अरे तिची अडक किती जुनी झाली होती? 76 वर्ष जुनी, म्हणून विकले तिला. माऊ काय केलंस तू हे? त्या भंगारवाल्याला शोधायला हवं. अजूनही चाळीतच असेल तो. अंजली, मग अशी तो भंगारवाला आला तर तो कुठे गेला? दादा आताच चाळीच्या बाहेर गेला. हो का? काय झालं दादा? ठीक आहे. हो ना. आई कोणाकडे वरती आहे का? नाही. अरे देवा, कुठे गेली? तरी मी तिला ना नेहमी सांगते, कुठेही बाहेर जाताना मला सांगून जात जा म्हणून. शुभा शुभा सापडतील. मी पण त्यांना शोधतोय. सापडतील. हे घ्या. थँक्यू. खूप उपकार झाले तुमचे. थँक्यू. सासूबाई यातही नाहीये. माऊ तर म्हणाली होती की सासूबाईला डब्यात ठेवल्या. सासूबाई गेल्या कुठे? भानू कुठे आहात तुम्ही? मला काय झालं? अहो, तुम्ही कुठे होतात? माऊनी घोळ घालून ठेवलाय. आता काय केलं माऊनी? म्हणून मी हा डबा भंगारवाल्याकडनं परत घेऊन आलो आणि उघडून पाहिला. त्यात सासूबाई नाहीच आहेत. काय करू? कुठे असतील त्या? मालक, तुम्ही काळजी करू नका. मला माहितीये मावशी कुठे असतील. कुठे? चला मालक बघा. पण त्या इथे कशा काय आल्या? माऊनी तर त्यांना डब्यात बंद करून ठेवलं होतं ना. मालक, मी तुम्हाला सांगणारच होते. मावची जादू ना जास्त वेळ चालत नाही. म्हणजे तिने जादू केल्यानंतर ना त्या ठिकाणाहून निघून गेली ना की त्या जादूचा प्रभाव कमी होतो आणि ती गोष्ट आधी सारखी होते. पण असं कसं? ती लहान आहे ना, तिला अजून जादू नीट जमत नाहीये. हो का? पण तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना, मी बघते. मी शोभाताईंना सांगून येते मावशी सापडल्यामुळे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.